द एमपीएससी स्टडी रूम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आपण आज भूगोल या विषयाचे प्रश्न बघणार आहोत। तर चला मग सुरू करूया। अतिवृष्टीमुळे मृदेतील विद्राव्य क्षारांचा निचरा होतो, या क्रियेला लिचिंग म्हणतात। त्यामुळे कोणती मृदा तयार होते? तर अतिवृष्टीमुळे मृदेतील विद्राव्य क्षारांचा निचरा होऊन क्रियेला लिचिंग म्हणतात। तर त्यामुळे रेगूर मृदा तयार होते। तर या प्रश्नाचे उत्तर आहे रेगूर मृदा। तर यामध्ये मित्रांनो दुसरा पण प्रश्न तयार होऊ शकतो। अतिवृष्टीमुळे मृदेतील विद्राव्य क्षारांचा निचरा होतो, या क्रियेला लिचिंग असे म्हणतात। हा सुद्धा प्रश्न तयार होऊ शकतो। तर या असं उत्तर पण लिहू शकतो की अतिवृष्टीमुळे मृदेतील क्षारांचा निचरा होतो, या क्रियेला काय म्हणतात? तर या क्रियेला लिचिंग असे म्हणतात। हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो या प्रश्नामध्ये। तर चला मित्रांनो पुढील प्रश्न। त्या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला जीआय टॅग प्राप्त झाला आहे। तर महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला जीआय टॅग प्राप्त झालेला आहे। तर या प्रश्नात जास्त लांबीची नदी कोणती? तर कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे वैतरणा। आणि दुसऱ्या नंबरचं म्हटलं तर उल्हास नदी येते दुसऱ्या नंबरचं। तर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र नागपूरजवळ कोठे आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र हे नागपूरजवळ कोराडी येथे आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोराडी। तर पुढील प्रश्न बघूया। महाराष्ट्रातील एकमेव अणुविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्रातील एकमेव अणुविद्युत केंद्र हे तारापूर या ठिकाणी आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे तारापूर। महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला? तर महाराष्ट्रामध्ये वनजीवन संरक्षण कायदा 1972 या वर्षी लागू केला। तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1972। तर पुढील प्रश्न बघूया। मृदा निर्मितीवर परिणामकारक क्रियाशील असलेला सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? तर मित्रांनो मृदा निर्मितीवर परिणामकारक तसेच क्रियाशील असलेला सर्वात महत्त्वाचा घटक आहे हवामान। हा मृदा निर्मितीवर परिणाम करणारा घटक आहे। तर चला मग आपण पुढील प्रश्न बघूया। कोंबडीच्या पिल्लांची जलद गतीने वाढ होण्यासाठी पोल्ट्री फार्ममध्ये कोणत्या प्रकारचा दिवा लावला जातो? तर मित्रांनो कोंबडीच्या पिल्लांची जलद गतीने पोल्ट्री फार्ममध्ये वाढ जेव्हा केली जाते तेव्हा जो प्रकाशाचा दिवा लावलेला जातो त्याला इन्फ्रारेड असे म्हटले जाते। तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।